गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गेल्या सत्रात जीवाची गोष्ट ऐकली होती. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्यक्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयान् उपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः. इतके श्लोक आपण बघितले होते मागच्या वेळेस, ठीक आहे ना. तर ह्याच्यामध्ये भगवंतांनी काय सांगितलं की माझाच एक अंश म्हणजे हा जीव बनून ह्या लोकामध्ये येतो. आपण जे स्वतःला जीव मानतो ना, जर आपण स्वतःला जीव मानत असू तर आपण परमात्म्याचे किंवा कृष्णाचे अंश आहोत, नारायणाचे अंश आहोत, असं आपण समजून व्यवहार करायला पाहिजे. आणि तो व्यवहार कसा होतो, सी दिस इज ऑल स्टील हॅपनिंग इन द रिलेटिव्ह वर्ल्ड, म्हणजे सापेक्ष जगामध्येच हे सगळं होतं आणि सुरू आहे. सापेक्ष जगामध्ये आपल्याला पहिले काय होतं, आपल्याला पहिले जगाचं दर्शन होतं. जेव्हा आपण जन्माला येतो डोळे उघडले की आपल्याला जग दिसतं. तर त्या जगाचं स्वरूप काय आहे? जगाचं स्वरूप असं आहे की जे दिसतं तसं नाहीच, जे उलट आहे. फिजिकली सुद्धा उलट आहे. आणि आपल्याला असं वाटतं की ते म्हणजे जग आहे, तिथे सगळे जे विषय आहेत ते आपल्या उपभोगासाठी आहेत. परंतु ते तसं नसून त्याच्यातून आपल्याला ईश्वराचं दर्शन करायचं. न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर न च संप्रतिष्ठा. ते कुठून सुरू होतं कुठे संपतं हे माहिती नाही. आणि इथे आपण जशी जशी कर्म करत राहू, कर्ताभावानी जोपर्यंत आपण कर्म करत राहू तोपर्यंत ह्या जगाचा विस्तार होतच राहील. इट विल नेव्हर एंड. तर त्याच्यापासून जर सुटका पाहिजे असेल तर मग आपल्याला निर्माण मोहा, जितसंग दोषा, अध्यात्मनित्या, विनिवृत्त कामा आणि द्वंद्वैर्विमुक्ता सुखदुःख संज्ञा, ह्या पाच गोष्टी करायला सांगितल्या भगवंतानी. ते झालं की मग आपल्याला लक्षात येईल की जगाचं खरं स्वरूप काय आहे. तोपर्यंत कळणारच नाही. जोपर्यंत आपण जगात अडकलेलो राहू, जोपर्यंत आपल्याला जगातल्या गोष्टी, जगातल्या व्यक्ती आकर्षक वाटत राहतील आणि आपली त्यांच्यामध्ये आसक्ती असेल. आपण व्यवहारामध्ये काय असायला पाहिजे, आपण मागच्या वेळेस बघितलं होतं, व्यवहारामध्ये आपण एकमेकांचे बांधव आहोत. जे इथे तुम्ही ज्या सगळ्या माझ्यापेक्षा मोठ्या आहात त्या माझ्या मोठ्या बहिणी आहात, ताई आहात. ज्या लहान बहिणी आहेत त्या लहान बहिणी आहेत. आणि जे माझे सगळे बंधू आहेत ते माझे सख्खे भाऊ आहेत. या दृष्टिकोनातून हे सगळं चिंतन सुरू आहे. कारण की हे सापेक्ष जगामध्ये भावा बहिणीपेक्षा जास्त पवित्र नातं असू शकत नाही कुठलंच. ते जर आपण पाळत नसू आणि ते जर पाळू शकत नसू, त्याच्या व्यतिरिक्त जर आपल्या डोक्यामध्ये दुसरी काही कल्पना येत असेल, तर ह्याचा अर्थ की आपण ह्या गीतेच्या चिंतनासाठी अजूनपर्यंत प्रिपेअर्ड नाही. जर आपल्याला गीता समजून घ्यायची असेल तर आपल्याला सापेक्ष जगतामध्ये सात्विक वृत्तीने राहणं फार आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपली आहार शुद्धी असणं आवश्यक आहे. आहार शुद्धी झाल्यामुळे आपली देहशुद्धी होते. देहशुद्धी झाल्यामुळे आपली इंद्रिय सगळी शुद्ध होतात. शुद्ध इंद्रियांनी आपल्याला जगाचा अनुभव जास्त चांगला येतो, ह्याच्याबद्दल काहीही वाद नाही. तर गेले 3 दिवस झाले, 31 डिसेंबरला मी जे एक जेवलो असेल दुपारी, आमचा मुलगा इथे आला होता. वी हॅड अ नाईस मील टुगेदर. त्याच्यासाठी जे काही केलं होतं ते सगळं मी ॲज ए फॅमिली रुटीन आम्ही सगळेजण एकत्र जेवलो. पण 1 तारीख, 2 तारीख आणि 3 तारीख या तिन्ही दिवशी, गेल्या 3 दिवसात म्हणजे आज तिसरी तारीख आहे ना, आय हॅव हॅड ओनली वन मील अँड आय हॅव हॅड ओनली अ नॅचरल मील. त्यामुळे मला आत्ता सध्या जो हलकेपणा वाटतोय तो मी तुम्हाला वर्णन करून नाही सांगू शकत. म्हणजे आय फील सो सो गुड, सो लाईट फ्रॉम विदिन. तर आहार शुद्धीमुळे फिजिकली आपल्याला खूप चांगलं वाटतं. आपली इंद्रिय शुद्ध होतात. म्हणजे इंद्रियांनी विषयांचं ज्ञान आपल्याला जे जे व्हायला पाहिजे नेमकं तेच होतं. म्हणजे आपल्यासाठी काय चांगलं आहे, आपल्या शरीरासाठी काय चांगलं आहे, आपल्या मनासाठी काय चांगलं आहे, हे आपल्याला कळण्याची जी क्षमता आहे आणि इंद्रियांची, ज्याला आपण सेन्सिटिव्हिटी म्हणू,
संवेदनशीलता, ह्या दोन गोष्टी वाढतात. त्याच्यामुळे आपल्याला हे जग कसं आहे हे कळायला लागतं. म्हणजे आपल्याला कुठल्याही व्यक्तीमध्ये, कुठल्याही वस्तूमध्ये, कुठल्याही प्रकारची आसक्ती राहत नाही. म्हणजे आमचे जे गुरुजी सांगतात ते म्हणतात की किसी को आओ मत कहो आणि किसी को जाओ मत कहो. म्हणजे तुम्ही मित्र किंवा शत्रू बनवण्याची काही गरज नाही. तुमचा व्यवहार मैत्रीपूर्ण असला पाहिजे. अर्थात आपला व्यवहार जर मैत्रीपूर्ण असला तर कधी कधी काही लोकांना त्याच्याबद्दल गैरसमज होऊ शकतो की ही मैत्री अशी कशी आहे. पण आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा राग आणि द्वेष दोन्ही असायला नको. आपल्या मनामध्ये फक्त बंधुत्वाची भावना असायला पाहिजे. कशा करता? कारण की आपण जे शिकलेलो आहे की आपलं हे जे शरीर आहे हे प्रकृतीपासून तयार झालंय, तर प्रकृती आपली सगळ्यांची माता आहे. आणि आपल्यातला जो जीवभाव आहे, आपली जी चेतना आहे ती पुरुषापासून आलेली आहे. त्यामुळे जो पुरुष आहे तो आपला पिता आहे. त्याप्रमाणे आपण सगळेजण नाही, अगदी किड्या मुंग्यांपासून ते झाडाझुडपांपर्यंत एकमेकांचे बांधव आहोत. तर हा आहे तो जीव आहे जो वेगळा दिसतो. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना. आणि वेगळा जरी दिसला तरी सुद्धा तो माझा बांधव आहे. आणि ज्ञानदेव तर अगदी वृक्षवल्लीपर्यंत जातात ही वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. तर ही भावना कुठून आली? ही भावना ह्याच्यातनं झाली की जीवभावानी आपण सगळे एका परमात्म्याचे अंश आहोत. आणि देहबुद्धींनी जर आपण विचार करायचा झाला तर आपण सोयरे आहोत. सोयरे म्हणजे एकमेकांचे बांधव आहोत. तर ह्या दृष्टिकोनातून जर आपण जगाकडे बघितलं किंवा आपल्या जीवभावाकडे बघितलं तर आपण ह्याच्या पलीकडचं जे आहे ते समजू शकू. म्हणजे काय की विमूढा नानु पश्यंती पश्यंती ज्ञानचक्षुषा. जो विमूढ आहे, ज्याला हे जग सत्य वाटतंय आणि ज्याची जगामध्ये आसक्ती आहे, ज्याला असं वाटतं की हे जग म्हणजे माझ्या उपभोगाचं साधन आहे, ज्याला इथे सगळे बसलेले लोक आहेत ते आपले बांधव वाटत नसून ह्याच्यामध्ये आपण उपभोगाची किंवा भोगाच्या दृष्टीने बघतोय, अशा दृष्टीने जर आपण बघत असू तर आपल्याला या गीतेमधलं काहीही कळणार नाही आणि आपली आध्यात्मिक प्रगती होणार नाही. आपण जिथे आहोत तिथून आपण खाली जाऊ. म्हणजे ह्याच्या खालच्या योनीमध्ये प्रवेश होईल आपला. आणि आत्ता जसं आपल्याला हे चिंतन सुरू होण्यापूर्वी मदनदादा बोलले की जर आपली वृत्ती वाईट असली तर आपण मनुष्याच्या जन्मामध्ये नाही येणार, आपण त्याच्याशिवाय खालच्या योनीत जाऊ. तर तशा प्रकारच्या भोगयोनीमध्ये आपल्याला जायची जर इच्छा असेल तर आपण आपलं चित्त शुद्ध नाही करणार. पण आपल्याला जर पलीकडे चांगल्या योनीमध्ये जायचं असेल, ॲडव्हान्टेजियस सिच्युएशनमध्ये जायचं असेल, तर आपल्याला चित्तशुद्धी करणं फार आवश्यक आहे. आपलं मन शुद्ध, निर्मळ, स्वच्छ असणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी आपले हे सगळे लोक इथे जे बसले आहेत ते सगळेच्या सगळे आपले सख्खे भाऊ बहीण आहेत, अशी भावना आपल्या मनात असली पाहिजे. अशी भावना जर नसेल तर तुम्ही गीतेचं चिंतन पण करू शकत नाही आणि गीतेवर भाषण तर बिलकुल नाही करू शकत. तर हे आपल्या डोक्यातनं जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हे खरं नाही. सो जीवभावामध्ये जेव्हा आपण असू तेव्हा आपण एकमेकांशी कसं वागू? की आपण सगळेजण परमात्म्याचे अंश आहोत आणि आपण सगळेजण एकमेकांचे बांधव आहोत. म्हणजे फ्रॉम ए सायंटिफिक पॉईंट ऑफ व्ह्यू, फ्रॉम ए फिजिकल पॉईंट ऑफ व्ह्यू, फ्रॉम ए फिजिओलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यू, फ्रॉम ए नॅचरल पॉईंट ऑफ व्ह्यू, व्यवहारामध्ये, जागृत अवस्थेमध्ये, स्वप्नामध्ये देखील आपण एकमेकांचे बांधव आहोत. म्हणजे जर तुमच्या इथे माझ्या इथे माझ्या ज्या सगळ्या बहिणी आहेत त्या माझ्या सख्ख्या बहिणी आहेत असं जर माझ्या मनात असेल तर स्वप्नात देखील माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा वाईट विचार नाही येऊ शकत. हे आपल्याला धर्म शिकवतो. मनुष्याच्या जीवनामध्येच फक्त धर्म कार्यरत आहे. पशूंच्या जीवनामध्ये फक्त नर आणि मादा आहेत. तिथे भाऊ बहीण, सासू सासरे, मुलगी, आई असं काही नाही. मनुष्याच्या मनामध्ये ही आपली संस्कृती आहे. ते जर आपल्याला कळलेलं नसेल तर आपण या गीतेच्या क्लासला येऊन काही उपयोग नाही. विमूढा नानुपश्यंती पश्यंती ज्ञानचक्षुषा. तर जीवाची ही जी सगळी गोष्ट आहे, हा जीव हा एक देह सोडून आपल्या वासनांना घेऊन दुसऱ्या शरीरात जातो. तर चांगल्या वासना असतील तर चांगल्या शरीरात जाईल.
आणि जर वाईट वासना असतील तर मग आपण कुठल्या तरी नीच योनीमध्ये जाऊ. तसं नको व्हायला. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितम् यतन्तोऽप्यकृत आत्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः. तर जी व्यक्ती अतिशय परिश्रम करून, स्वतःचं चित्त शुद्ध करून, निष्काम कर्म करून, आपला देह परोपकारासाठी झिजवून, आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारच्या मानाचा मोह न ठेवता इतरांसाठी कार्यरत राहून जेव्हा स्वतःची चित्तशुद्धी करते, तेव्हा ही जीवाची जी कथा आहे ती आपल्याला कळू शकते. जीवाची कथा सांगितली कशा करता? आधी आपलं सगळं लक्ष बाहेर होतं, म्हणजे विषयांकडे होतं. आपलं लक्ष होतं की जगातल्या वस्तू आपण कशा काय जमा करू. त्याच्यानंतर आपलं लक्ष होतं की आपण जगामधले अनुभव कसे जमा करू. आपण वस्तूंच्या मागे लागलो, व्यक्तींच्या मागे लागलो. त्याच्यानंतर सुद्धा पूर्ण समाधान नाही झालं. मला तुम्ही सांगा की आपल्या इथे किती लोक आहेत? आपल्यापैकी मला असं वाटतं की सगळेच्या सगळे असे असतील की ज्यांच्याकडे खायला प्यायला भरपूर आहे, पैसा भरपूर आहे, बँक बॅलन्स भरपूर आहे, परंतु समाधान नाही आहे. समाधान का नाही आहे? समाधान ह्याच्यासाठी नाही आहे कारण की गीतेमध्ये आपल्याला जे शिकवायचा प्रयत्न करतायत ज्ञानदेव महाराज, ते आपल्याला कळलेलं नाही आहे. आपण जगाला सत्य मानतो आहोत. जगामधल्या वस्तूंमध्ये, व्यक्तींमध्ये आपण आसक्त आहोत. आपली जगाकडे बघण्याची जी दृष्टी आहे ती भोगदृष्टी आहे, योगदृष्टी नाही आहे. म्हणून आपल्याला दुःख होतं. म्हणून आपण स्वतःला अतृप्त किंवा अपूर्ण मानतो. आणि आपल्याला असं वाटतं की या जगामधल्या वस्तूंनी किंवा व्यक्तींनी आपण पूर्ण होऊ, समहाव. अशी काय जादूची कांडी आहे का? जगाच्या वस्तूंमधनं आणि व्यक्तींमधनं जर आपण पूर्ण होऊ, तृप्त होऊ, अशा भ्रमात आपण असलो तर आपण जन्मोजन्मी तृप्त नाही होऊ शकत. म्हणजे तो हा जो जीव आहे ना, तो हा सनातन चालत राहील. ही विल नेव्हर बी मुक्त. तर जर आपल्याला खरोखरीच मुक्ती हवी असेल, मुक्ती कशापासून? मुक्ती आपल्या मनामध्ये जी भूतं आपण निर्माण करून ठेवली आहेत ना त्यांच्यापासून. आपण जर मनामध्ये असं भूत निर्माण करून ठेवलं की हे जग मला खायलाच उठलेलं आहे, माझ्याजवळ जे आहे ते सगळं जग चोरून घेऊन त्याला निघालेलं आहे, अशा प्रकारचा जर भ्रम आपल्या मनात असला तर आपल्याला कधीच तृप्ती येणार नाही. आपल्याला हे माहिती पाहिजे की आपल्याला जो काही अनुभव येतोय आता, तो सगळ्याच्या सगळा अनुभव आपण जे काही कर्म केलेलं असेल ह्याच्या आधी, त्याचा परिणाम म्हणून येतोय. So, my current experience is a direct consequence of whatever actions I might have taken in the past. जर मला आत्ताचा अनुभव चांगला वाटत नसेल तर ह्याचा अर्थ मी काहीतरी गडबड केलेली आहे मागे. याच्यासाठी दुसरं कोणीही जबाबदार नाही आहे. माझ्या मनामध्ये मला जो अनुभव आत्ता सध्या येतो आहे, तो अनुभव माझ्या स्वतःच्या कर्मांचा परिणाम आहे. त्याच्यासाठी दुसरं कोणीही जबाबदार नाही. हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण ह्या जीवावर आणि स्वतःवर काम करायला सुरुवातच नाही करणार. तोपर्यंत विल कीप ब्लेमिंग द वर्ल्ड की ह्याच्यामुळे ते तसं होतंय, त्याच्यामुळे ते तसं होतंय, तुझ्यामुळे माझं डोकं फिरतंय. काही काही मुली असतात त्या सांगतात की 20 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी मला माझ्या सासूनी असं म्हटलं होतं. ते अजूनही लक्षात आहे. तर सासू मरूनही पुष्कळ दिवस होऊन गेले, पण ते मी धरून ठेवलेलं आहे. किती दिवस धरून ठेवणार आहे? त्याच्यामुळे सासू तर मेली, मला त्रास होतोय. ह्याचा विचार करायला पाहिजे आपण. ह्याचा अर्थ काय आहे की जर आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी आली, नकारात्मकता आली, तर त्याचा वाईट परिणाम पहिले आपल्यावर होतो, जगावर नाही होत. कधी कधी आपल्या मनामध्ये कोणाबद्दल द्वेष असेल किंवा नकारात्मकता असेल. समीरजी, आपल्याला काही बोलायचंय का? हा, बिल्डरला जर आपल्याला आम्हाला फसवायचं असेल तर याचं कारणीभूत मी आहे का बिल्डर आहे? याचं उत्तर द्या. ओके, ह्याचं म्हणजे उत्तर सध्या असं आमची असू शकतं. हा असं असू शकतं म्हणजे की मग आम्ही समजा समजा आपल्याला असं लॉयरकडे वाटत असेल की जायचं नाही का आत्ता आपल्याला म्हणजे? कोणीतरी गंडवतंय. आणि मग बिल्डर समोर हात जोडून, हो बाबा आमची चुकली,
असं म्हणायचं का? बिल्डर समोर तसं म्हणायची काही गरज नाही. आपल्याला बिल्डर सोबत जे काही करायचं असेल लिगली ते आपण करू. परंतु आपल्या आतमध्ये आपल्याला हे माहिती पाहिजे की असं असू शकतं की मागच्या जन्मी आपण त्या बिल्डरला काहीतरी केलं असेल, त्यामुळे तो आपल्याला आपलंच कर्म बिल्डरच्या रूपाने आपल्यासमोर येऊन उभा आहे. तर जगामधनं लक्ष काढून घेऊन स्वतःकडे लक्ष करणं ह्याला म्हणतात धारणा. आपली डायरेक्शन आपण बदलली. आपली सध्या धारणा ही आहे की जग सत्य आहे आणि जग मला खायला उठलेलं आहे. माझी ती धारणा बदलणं. नाही, बिल्डरला पैसे पाहिजेत याचा हाव का ना, म्हणजे मी कसं कारणीभूत असेल? जो जो आत्ता जो बिल्डर आलाय त्याला जर फसवायचं असेल हम्म. तर कसं शक्य आहे? म्हणजे म्हणजे मी काय प्रयत्न म्हणजे मग अर्जुनाला कृष्णाने सांगितलं की तू लढ, हे काय चुकीचं आहे आता? म्हणजे का नाही तर अर्जुन तुला तू रिस्पॉन्सिबल होता तू की बिल्डरशी दुर्योधनला? लढू नको असं मी म्हणतच नाही ना. तुला आत्ता त्या बिल्डर सोबत जे काही करण्याची गरज आहे ते आता जरूर तर कर. तुम्ही, अरे आता तुम्ही म्हणालात की तू तू तुझ्यामुळे ते नाही नाही, असं तुझ्या होतंय मनामध्ये आता. ही भावना पाहिजे की आपलं जे पूर्वकर्म आहे ते ह्या बिल्डरच्या रूपाने आपल्याला आत्ता अनुभवायला येत आहे. त्या बिल्डर सोबत जे काही करायचं तू जरूर कर. ओके, परंतु तुझ्या मनामध्ये हा हा, द्वेषभाव नको ठेवू. तेच. तर अर्जुनाला नाही नाही, सुद्धा द्वेष नाही अर्जुनाला सुद्धा भगवंत काय सांगतायत की तू युद्ध कर, परंतु मनामध्ये द्वेषभावना नको असू दे. तू मनामध्ये आसक्ती पण नको आणि मनामध्ये द्वेषभावना पण नको. तर जो बिल्डर तुला गंडवायचा प्रयत्न करतोय, आध्यात्मिक वृत्तीच्या माणसानी व्यवहारामध्ये कोणाकडनं गंडवलं जाणं ही काही चांगली गोष्ट नाही आहे काही. वी डोंट हॅव टू गेट नाही नाही. ड्युप्ड बाय एनीबडी आणि वी डोंट हॅव टू बॅक डाऊन आयदर. मी मी जे एवढे मिटिंग अटेंड करतोय हा. तिथं लोकांना 5-5, 10-10 कोटी द्यावे लागतात ते बिल्डरनी गंडवलं त्यांना म्हणून. तर ॲज लॉंग ॲज दे गेट द जस्टिस, तोपर्यंत त्यांच्या मनात ते द्वेष भाव किंवा आसक्ती जेव्हा बिल्डर प्रती, ठीक आहे, आम्हाला आमचं जे काय पेपर प्रॉपर मिळाले, आमच्या मनात आसक्ती किंवा द्वेषभाव नसणार. बाबा तू बरा आहे तुझ्या जागी, मी पण बरा आहे माझ्या जागी. म्हणजे निदान इतपत तरी करू शकतो ना का ते लढताना आपण म्हणजे प्रॅक्टिकली दॅट मे बी पॉसिबल, नॉट बी पॉसिबल. आफ्टर द बिल्डर गिव्ह आवर पेपर्स, ठीक आहे बाबा, तू तू चांगला माणूस आहेस, मी पण माझ्या टाकी ठीक आहे. म्हणजे इथपर्यंत तर चालेल ना. पण का अर्जुनाने तेच केलं की तो पण म्हणजे संपायलाच. कृष्ण काय म्हणाला की तू जर प्रेमाने बघितलंस भीष्म पितामह किंवा आचार्य द्रोण यांच्याकडे, तर तू कधीच संपवू नाही शकणार. व्हॉट वुड बी द, माझ्या आपल्याला मनात द्वेष नाही. पण आपण आपण जे युद्ध करतोय ना कुठलंही, त्या युद्धामध्ये आपल्याला त्या व्यक्तीबद्दल द्वेष असण्याची गरज नाही आहे. आपल्याला त्या वृत्तीबद्दल हा द्वेष हा. असण्याची गरज आहे. ठीक आहे ना. आणि आपण त्या वृत्तीशी झगडा करतोय, त्या वृत्तीसोबत आपण लढायला उभं राहायलाच पाहिजे. त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे. परंतु आपल्याला हे पण माहिती पाहिजे की हा युद्धाचा प्रसंग सुद्धा आपल्या जीवनामध्ये ह्याच्यासाठी आला, कारण की त्याच्यासाठी माझं काहीतरी पूर्वकर्म कारणीभूत आहे. तर त्याच्यासाठी लढणं तर आवश्यक. आता तेच. अर्जुनाने सुद्धा त्याच्या मागच्या जन्मात जे काही हा. केलं असेल त्याच्यामुळे त्याला हा जन्म प्राप्त झाला. तर ह्याच्यामध्ये सुद्धा का पहा की हो पॉझिटिव्ह गोष्ट ही आहे की कृष्ण माझा सारथी आहे. आणि निगेटिव्ह गोष्ट ही हा. आहे की माझ्याच गुरूंना किंवा माझ्या वडिलांच्या काकांना आता मला मारायला लागतंय. असा हो. आपल्या जीवनामध्ये नेहमी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फोर्सेसचा जो संग्राम आहे तो सुरू असतो. ओके, तर त्याच्यामध्ये आपल्याला नेहमी वी हॅव टू टेक द साइड ऑफ द पॉझिटिव्ह अँड वी डोंट हॅव टू टेक द साइड ऑफ द निगेटिव्ह. तर ह्यालाच तर म्हणतं पण धर्मयुद्ध. हा, बरोबर. है ना. सो कीप डुईंग व्हॉट यू नीड टू डू. इंटरनली काय करायचं ते मला सांगता आता. ठीक आहे, सो यू कॅन गो बॅक हा ऑन म्यूट. तर आपल्याला जीव म्हणजे काय हे कशा करता सांगतात भगवान, की जगामधलं आपलं लक्ष आपल्या स्वतःकडे यावं, की हा प्रसंग माझ्या जीवनात कशा करता येतोय. म्हणजे या जीवनामध्ये मला जर युद्धाचा प्रसंग आला तर युद्ध करा, परंतु युद्ध करताना सुद्धा द्वेषभाव नका ठेवू मनामध्ये.
द्वेषभाव जर घेतला, मनामध्ये ठेवला, तर मग तुम्ही चुका कराल. तुम्ही जे योग्य आहे ते नाही करणार. तर त्याच्यासाठी आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की, हा बोला मदन. हे दोन्ही भाव कर्तव्य करत असताना दोन्ही भाव उपयोगाचे नाहीत. म्हणजे की आ, प्रत्येक ऍक्शन मधनं आपल्या चित्तावरती एक रिॲक्शन येत असते. म्हणजे पाणी संत आहे, त्याच्यात तुम्ही काही काठी मारली की त्याच्यात तरंग निर्माण होतं. तर तरंग निर्माण होणं म्हणजे द्वेष बी नाही झाला पाहिजे आणि प्रेम बी. राग आणि द्वेष हे चित्तावरती कधीच निर्माण नाही झालं पाहिजे. कर्म करत म्हणजे कर्तव्य करत असताना तरच म्हणजे हं. म्हणून तर कर्म करताना चित्तशुद्धी होते ना. तुम्हाला जर परीक्षा द्यावीच लागली नाही, तर तुमचा अभ्यास कसा होईल? कर्म त्यामुळे करत असताना चित्त शुद्धी होते, पण तू त्यामध्ये अपेक्षाचं जर असेल तर त्या चित्तावरती इम्प्रेशन येते. त्यामुळे कर्म करून चित्त शुद्धी करणं, सेवाभाव करत असताना सुद्धा आपल्याला एक आम्ही सेवा करतोय ही सुद्धा रिॲक्शन आली चित्तावर, आहे ना, तर ते प्रश्नच पण नाही. एक रिॲक्शन येते. त्यामुळं एवढं सोपं नाही आहे ना. कर्मयोग करणं. तर त्याच्यासाठी तर कर्मयोगाचं एवढे सगळे 3-4 चॅप्टर सांगितले ना सगळ्यात आधी. हा. आपल्याला कसं आहे पहा, की तुम्ही अगदी पहिलेपासून नव्हतात, त्यामुळे मी पुन्हा एकदा रिकॅप करतो थोडंसं. आल पुट यू ऑन म्यूट. तर कसं आहे की, आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपल्याला जगाचं दर्शन होतं. आणि आपल्याला असं वाटायला लागतं की ह्या जगामधल्या वस्तू आपण मिळवल्या की आपल्याला सुख मिळेल. म्हणून आपण काहीतरी कर्म करतो. कुठल्या भावनेने करतो कर्म? की मला ही वस्तू मिळाली पाहिजे, मला हे माझं जे काही लक्ष असेल ते साध्य झालं पाहिजे, म्हणून आपण कर्म करतो. दिस इज ऑल सेल्फिश, म्हणजे सकाम कर्म. ठीक आहे ना. परंतु हे सकाम कर्म करता करता एक दिवस असं लक्षात येतं आपल्याला की कितीही जास्त आपण कर्म करून, कितीही जास्त संकुचित स्वार्थ जर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा शेवटी कुठल्या तरी प्रकारची अपूर्णता राहते. सो वी डोंट फील फुलफिल्ड बाय डुईंग थिंग्स ओनली फॉर आवर ओन नॅरो सेल्फ इंटरेस्ट. तर जर आपण फक्त स्वतःपुरतं बघितलं, म्हणजे इतरांच्या तुलनेमध्ये, आणि आपण जर इतरांचं ओरबाडून स्वतःकडे घ्यायला लागलो, तर त्याच्यानी शेवटी अपूर्णता येते. आता हे ज्यांचं अजूनपर्यंत झालेलं नाही आहे त्यांनी स्वार्थी कर्म करत राहावं आणि मग धक्के खात राहावे. किंवा आपल्या क्लासला येऊन आपल्या गुरु लोकांकडनं शिकावं की स्वार्थी कर्म केल्यामुळे आपल्याला जीवनामध्ये तृप्ती मिळू नाही शकत. त्यामुळे निस्वार्थी कर्म काही ना काहीतरी करायला पाहिजे. इनफॅक्ट सगळंच्या सगळं कर्म निस्वार्थ वृत्तीनेच करायला पाहिजे. असं जर झालं तर कर्मयोग होईल आणि आपली चित्तशुद्धी होईल. पण स्वार्थी बुद्धीने जरी कर्म केलं तरी सुद्धा चित्तशुद्धी कशामुळे होते? की शेवटी आपल्याला हे लक्षात येतं. म्हणजे तुम्ही विचार करा की समजा आपण एखाद्या रस्त्याने चाललेलो आहे, तर त्या रस्त्याला जर डेड एंड असेल, म्हणजे तिथे शेवटी काही नाहीच आहे. म्हणजे आता मागे माझ्या तुम्ही बघताय ना भिंत, पर्वत, तर इथून समजा सरळ गेलो तर तुम्ही त्या भिंतीमध्ये जाऊन आदळाल. ठीक आहे ना. तर स्वार्थी वृत्तीने कर्म करत राहिलो तर शेवटी आपण अशा एका भिंतीमध्ये जाऊन अडकू. तर आपण जर केलं ते, तरी सुद्धा तिथून आपण शिकलो ना काहीतरी धडा, की नाही ह्या रस्त्याने गेलो की माझं कपाळ मोक्ष होणार आहे, हे मला कळलं. स्वार्थी बुद्धीने जर कर्म केलं तर अशा प्रकारचा कपाळमोक्ष होतो. तो जितका लवकर होईल तितकं चांगलं आहे. तर सध्या ज्यांना निस्वार्थ बुद्धीने कर्म करण्याची प्रेरणा होत नाहीये, त्यांना ते स्वार्थ बुद्धीने करू द्या ना. ते झाल्यानंतर त्यांना लक्षात येईल की इथे डेड एंड आहे. मग त्याच्यानंतर ते शिकतील. म्हणजे काय होतं की हळूहळू आपल्या चित्ताची शुद्धी होते. म्हणजे स्वार्थी बुद्धीने कर्म करून सुद्धा हे कळतं की इथे धोका आहे की कुठेतरी. म्हणून त्याच्यामुळे आपण शिकलो काहीतरी, म्हणजे आपलं चित्त शुद्ध झालं. मग शेवटी जसं जसं आपण निस्वार्थ बुद्धीने काम करत राहू, तेव्हा चित्तशुद्धी होऊन आपल्याला हे लक्षात यायला लागेल की ह्या जगामध्ये जे काही सगळं चाललेलं आहे ना, ते सगळं काही नियमांनुसार चाललेलं आहे. एव्हरीथिंग इज अकरिंग ऑर हॅपनिंग बिकॉज ऑफ नॅचरल लॉ. मग आपल्याला लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट, म्हणजे कर्माचा सिद्धांत कळायला लागतो आतून, की हे केलं की असं होईल, हे केलं की तसं होईल, ते केलं की तसं होईल, ते केलं की तसं होईल. मग काय करतो आपण? मग आपण इमिजिएट ग्रॅटिफिकेशन ज्याला म्हणतात ना, की ताबडतोब मला काहीतरी सुख मिळेल, या उद्देशाने काम करण्याऐवजी आपण समजा हे आत्ता नाही केलं तर नंतर मला जास्त चांगली परिस्थिती प्राप्त होईल, म्हणून कर्म करायला लागतो. सो वी गो फ्रॉम इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन ॲट द ॲनिमल लेवल, ॲट द फिजिकल लेवल, टू
डिलेड ग्रॅटिफिकेशन ॲट द जीव लेवल. म्हणजे कसं आहे की मी आत्ता समजा आहाराचे नियम पाळले, व्यायाम केला व्यवस्थित, माझी जर लाईफस्टाईल चांगली राहिली, तर मी शेवटपर्यंत, जोपर्यंत जगेन तोपर्यंत धडधाकट राहीन आणि मला उपकरणांवर किंवा व्यक्तींवर अवलंबून राहायला लागणार नाही. आपल्यापैकी पुष्कळांना असं होतं ना शेवटी, की आपल्याला गोळ्या खाल्ल्याशिवाय किंवा आपलं काही डिव्हाइस असेल त्याच्याशिवाय किंवा कोण्या व्यक्तीने आपली काळजी घेतल्याशिवाय आपण जगूच नाही शकत. अशा प्रकारचे उदाहरणं आपण बघितले असतील अनेक लोकांनी. तर तसं होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, की आत्ता मला शिस्तीने राहणं आवश्यक आहे, सो दॅट आय कॅन रिमेन हेल्दी आणि सेल्फ सफिशियंट अंटिल आय कॅरी धिस बॉडी. त्याच्यासाठी शिस्त आवश्यक आहे. ती जर नसेल, मला जर इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन पाहिजे असेल, की मला हे खायला आवडतं म्हणून मी खाणार, भरपूर खाणार. मला दारू प्यायची आहे, मला दारू प्यायला आवडतंय, त्याचा इफेक्ट, इमिजिएट इफेक्ट आवडतो म्हणून मी ती पित राहणार. असं जर मी करत राहिलो तर मग त्याचे परिणाम वाईट होतील ना. तर हे जे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन वर्सेस डिलेड ग्रॅटिफिकेशनचा सिद्धांत आहे ना, हा आपल्याला, जर आपलं चित्त शुद्ध असेल तर कळतो. ते चित्त शुद्ध नसेल तर मग देन वी आर स्टील लिव्हिंग ॲट द ॲनिमल लेवल, वी आर स्टील लिव्हिंग ॲट द ग्रॅटिफिकेशन लेवल. आणि खरं तर तुम्ही बघाल ती प्राणी जगतामध्ये देखील त्यांना माहिती आहे की कुठे थांबायचंय. दे विल नॉट कीप ऑन इटिंग अँड इटिंग अँड इटिंग. अजिबात नाही. प्रत्येक प्राण्याला हे कळतं की आपण किती खायला पाहिजे. ते थांबतात तिथे. कुठलाही प्राणी आपल्या गरजेपेक्षा जास्त काहीच करत नाही. न खातो, न वस्तू जमा करतो, न भोग घेतो. म्हणजे इव्हन फॉर प्रॉपोगेटिंग देअर स्पीशीज दे हॅव अ सर्टन सीझन इन विच दे विल मेट, अदरवाईज नॉट. आपल्या डोक्यातनं तर तो विषय जातच नाही कधी, कारण की तो आपल्या मनात आहे. तर मनुष्याला ऋतू नाही आहे, परंतु मनुष्याला धर्म आहे. तर जर एखादी व्यक्ती धर्म पाळत नसेल, तर मग ती व्यक्ती पशुपेक्षाही खराब आहे. वी आर वर्स दॅन ॲनिमल्स. इज दॅट व्हाय वी आर हिअर? थिंक. आपण स्वतःच प्रत्येकाने विचार करावा या गोष्टीबद्दल आणि मग ठरवावं काय करायचं आपण ते. सो लेट मी, आपल्याला जर निष्काम कर्म म्हणजे काय किंवा चित्तशुद्धी म्हणजे काय हे जर कळायचं असेल, तर दोन तीन दृष्टिकोनातून आपण विचार करू शकतो. एक तर असं आहे की भगवंतानी आपल्याला तिसऱ्या अध्यायात सांगितलं होतं, आठवतं का? तिसऱ्या किंवा चौथ्यात, मला तर आठवत नाही, की प्रकृतये क्रियमाणानी गुणै कर्माणी सर्वशः अहंकार मी मूढात्मा कर्ता मिती म्हणते. म्हणजे प्रकृतीमध्ये किंवा जगामध्ये ज्या ज्या गोष्टी घडत आहेत, ज्या ज्या प्रक्रिया घडत आहेत, त्या सगळ्या प्रकृतीच्या नियमांनुसार, कर्माच्या सिद्धांतानुसार, गुणांच्या एकमेकांशी होणाऱ्या इंटरॅक्शननुसार घडत आहेत. त्या तशाच घडत राहतात. सो द वर्ल्ड कीप्स मुव्हिंग. म्हणजे प्रकृती जी आहे ना, ती समोर जात राहते नेहमी. कशी जाते? आधी जे झालं असेल त्याच्या बेसिसवर पुढे जात असते. म्हणजे आत्ता आपल्याला जी परिस्थिती दिसते आहे, ती सगळी परिस्थिती ह्याच्या आधी जे काही झालेलं असेल, आपलं कलेक्टिव्ह कर्म, त्यानुसार जगातली जी परिस्थिती आहे ती कलेक्टिव्ह कर्माचा परिणाम आहे. ठीक आहे. आपल्याला जो काही अनुभव येतोय ह्या जगाचा किंवा आपल्या आतमध्ये, तो आपण ह्याच्या आधी जे काही कर्म केलं असेल त्याचा परिणाम आहे. आपल्याला हा जर सिद्धांत कळला की जगामधल्या सगळ्या घडामोडी प्रकृतीच्या नियमानुसार घडत आहेत आणि माझ्या आतमध्ये घडणाऱ्या ज्या घडामोडी आहेत, मला जे अनुभव येत आहेत, ते सगळे माझ्या आधीच्या कर्मावर अवलंबून आहेत. हे दोन सिद्धांत जर कळले, तर मग काय होईल की आपण अशाच प्रकारचं कर्म करू की ज्याच्यानी आपल्या मनामध्ये देखील ह्याच्यानंतर चांगला अनुभव येत राहील आणि जगामध्ये देखील चांगल्या गोष्टी घडत राहतील. ह्याच्यामध्ये देखील कर्ताभाव असायला नको, कारण घडतात तर सगळ्या गोष्टी प्रकृतीच्या नियमानुसार आहेत. हे तुम्ही विचार करा की माझ्या मनामध्ये समजा इच्छा आहे की तुमच्याशी बोलायचे, तर माझ्या मनात विचार जो आला आहे तो वाणी रूपाने किंवा शब्द रूपाने प्रगट होण्यामध्ये प्रकृतीचे जे नियम आहेत ना, तेच कार्यरत आहेत ना. म्हणजे मनामध्ये विचार येणं, त्यांचं शब्दांमध्ये रूपांतर होणं आणि ते सगळे शब्द तोंडातनं बाहेर निघणं, आवाज निघणं, आवाज ह्या सगळ्या उपकरणांमधनं तुमच्यापर्यंत पोहोचणं, तुमच्या कानात जाणं, तुमच्या मनात जाणं, तुम्हाला ते सगळं समजणं, ही सगळी जी प्रक्रिया आहे ना, ही सगळी प्रक्रिया निसर्गाच्या नियमांप्रमाणे होते. ते निसर्गाचे नियम आपल्याला माहिती आहेत म्हणून आपण
ही सगळी टेक्नॉलॉजी, हे सगळं तंत्रज्ञान विकसित करू शकलो आणि एकमेकांशी संवाद साधतोय. ह्याच्यापैकी कुठलीही गोष्ट अशी नाही की जी निसर्गाच्या नियमानुसार नाही आहे. म्हणजे काय आहे की हे सगळं संभाषण जे आहे ना, ते सगळं प्रकृतीच्या नियमानुसार होत आहे. आपण सगळेजण सध्या सत्वगुण प्रधान आहोत, म्हणून आपण गीतेचं चिंतन करतो आहोत. त्या सत्वगुणामध्ये आपण असल्यामुळे हे सगळं होत आहे. म्हणजे काय की गुणांचं इंटरॅक्शन होत आहे, प्रकृतीचे सगळे नियम पाळले जात आहेत. परंतु जर मला असं वाटलं की मी गीतेचं प्रवचन देतोय आणि तुम्हाला शिकवतोय, म्हणजे काय होईल की मी अहंकार विमुळात्मा झालो. माझ्या मनामध्ये अशी अजिबात भावना नाही. माझ्या मनामध्ये ही भावना आहे की मी एक साधक आहे आणि मी गीतेचा अभ्यास करतोय, गीतेचं चिंतन करतोय, आणि तुम्ही लोक माझ्यासोबत अभ्यास करताय. सो वी आर डुईंग दिस होल स्टडी टुगेदर. दिस इज लाईक ए गीता स्टडी सेशन रादर देन प्रवचन. माझ्या मनात जर हे आलं की मी तुम्हाला शिकवतोय गीता, तर मग माझ्यासारखा मूर्ख मीच आहे. तर हा जो अहंकार विमूढात्मा आहे ना, याला असं वाटतं की मी करताय. म्हणजे कसं की माझ्या मनामध्ये माझी प्रजा पुढे जावी असं आलं. सो मला असं वाटतं की माझी मुलं मला होत आहेत, मी त्यांना पाळतोय, मी त्यांना मोठं करतोय, हे सगळं माझ्या डोक्यात असतं. परंतु होतं काय आहे की माझ्या मनामध्ये आपल्याला मूल व्हावं ही इच्छा देखील प्रकृतीची आहे, आणि ती एका विशिष्ट वयानंतरच आपल्या मनामध्ये येते. म्हणजे जी अगदी 2 3 4 वर्षाची मुलं असतील, मुलं किंवा मुली, त्यांच्यामध्ये जेंडर बायस किंवा जेंडर डिफरन्स नसतोच. मुलगा किंवा मुलगी यांना काही फरकच नाही पडत. त्यांच्या मनामध्ये तो विषय किंवा तो विचार अजूनपर्यंत उत्पन्नच नाही झालाय. निसर्गाच्या नियमांप्रमाणे तो जेव्हा केव्हा होतो, त्याच्यानंतर मग त्या दोघांना असं वाटतं की एकत्र यावं आणि मग आपला वंश पुढे न्यावा. तर हे सगळं निसर्गाच्या नियमांप्रमाणे होत असून सुद्धा आपल्याला असं वाटतं की आपण मुलांना जन्म देतोय, आपण मुलांचं पालनपोषण करतोय, आणि आपण त्यांचं लाईफ कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. त्यांनी काय करावं, काय करू नये याच्याबद्दल आपण त्यांना सारखे सल्ले देत असतो, ते मोठे झाले तरी सुद्धा. म्हणजे वी नेव्हर गेट आउट ऑफ दिस होल बिझनेस ऑफ कर्ताहुड, की मला हे सगळं मी करतोय असं वाटतंय. ते जोपर्यंत वाटतं तोपर्यंत आपण गीतेच्या चिंतनासाठी एलिजिबलच नाही आहे. तुम्हाला जोपर्यंत ते पहिले 2 3 अध्यायांमधले नियम कळत नाही ना, तोपर्यंत इतक्या अध्यायापर्यंत आपण येऊच नाही शकणार. आणि आपला जर तिसराच वर्ग आपण पास नाही झालोय, तर आपण 15व्या वर्गात येऊ कसे? तर तिसऱ्या वर्गाची प्रॅक्टिस करा पहिले, त्याच्यानंतर 6व्या वर्गाची प्रॅक्टिस करा. 6व्या वर्गात सांगितलं होतं ना आपल्याला, युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. तो क्लास पास झालो का आपण? 6वा वर्ग जर आपण पास नाही झालो, तर आपण 15व्या वर्गात येऊन काय करतोय? जा पुन्हा. जर तुम्ही 15व्या वर्गामध्ये, म्हणजे डोंट टेक इट पर्सनली, मी स्वतःला सांगतोय की जर मी आधीचे वर्ग पास झालेलो नसेल, तर मला 15व्या वर्गामध्ये येऊन बसण्याची पात्रताच नाहीये. त्यामुळे ह्याच्या आधीचे सगळे वर्ग आपण पास झालेले पाहिजे, तर आपण 15व्या वर्गामध्ये येऊ, बसू, आणि मग जरा आपल्या डोक्यात काहीतरी शिकरेल. लेट्स गेट बॅक टू व्हॉट ज्ञानेश्वर महाराज टू से. आय एम गोइंग टू गेट इन टू फर्स्ट. आता ही सगळी जगाची आणि जीवाची गोष्ट सांगितल्यानंतर आता ईश्वराची गोष्ट सांगणार आहे. ओके, व्हॉट इज ईश्वर लाईक? तर त्याच्यामध्ये भगवान सांगतात की यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. म्हणजे ज्याप्रमाणे द स्प्लेंडर ऑफ द सन विच डिसिपेट्स द डार्कनेस इन दिस होल वर्ल्ड, दॅट कम्स फ्रॉम मी, अँड द स्प्लेंडर ऑफ द मून अँड द स्प्लेंडर ऑफ द फायर आर ऑल्सो फ्रॉम मी. म्हणजे जगामध्ये प्रकाश देण्याचं काम मी करतो. ठीक आहे. सूर्यात जळते तेज, जे विश्व उजळी तसे, तसे चंद्रात अग्नीत झाण माझेची तेज ते. म्हणजे जे जगामध्ये तुम्हाला जे तेज दिसतं ते मी आहे, ते माझं आहे. हं? त्याच्यानंतर लेट्स सी व्हॉट मुक्त छंदामध्ये म्हणतात आपले बंधू किशोर. ते म्हणतात की सूर्य जगासी प्रकाशित असे, जाणते तेज माझेच असे, जे तेज अग्नी माझी दिसे, चंद्रातही ते माझे असे. चंद्रामधलं, सूर्यामधलं, अग्नीमधलं तेज हे माझंच आहे.
जगासी प्रकाशित जे सूर्य तेज, तसे चंद्रबिंबी रात्रीत तेज. असावे ही अग्नीत ते तेज उष्ण, असे तेज सारे ही माझेची जाण. हे सगळ्या सगळं जे तेज आहे हे सगळं माझंच आहे. आता ईश्वराची परिभाषा करतात की व्हॉट इज ईश्वर. हं? ईश्वर सेज 12व्या मध्ये आलो ना आपण इथे. मी गो डाऊन टू द 12th श्लोक. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. हे तेज आदित्याच्या ठिकाणी असून अखिल जगाला प्रकाशित करतं. जे चंद्राचं अथवा अग्नीचं ठिकाणी आहे, अग्नीच्या ठिकाणी आहे, ते पण तेज माझंच आहे असं तू जाण. तरी सूर्यासकट आघवी हे विश्वरचना जे दावी, ते दीप्ती माझी जाणावी आद्यंती आहे. तर सूर्यासह ही विश्वरचना जो प्रकाश दाखवतो तो प्रकाश माझा आहे आणि तो प्रकाश विश्वाच्या आदी अंती आहे असं समज. हा जो ईश्वर आहे हा म्हणजे प्रकाश रूप आहे. त्या ईश्वराच्या तेजामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसू शकतात. कुठल्या? सापेक्ष जगामधल्या. ठीक आहे. आणि दहन पाचन सिद्धी करीतसे जे निरवधी, ते हुताशी तेजोवृद्धी माझी चिगा. आणि जे प्रखर तेज सतत जाळण्याची आणि शिजवण्याची क्रिया शेवटास नेतं, ते अग्नीच्या ठिकाणी असणारं प्रखर तेज माझंच आहे. आपण कुठे आलो? डिड आय गो टू फार? अच्छा, हां. आपण सगळ्यांनी वाचल्या. जल शोषुनी गेलिया सविता, ओलांश पुरवितसे जे मागवता, ते चंद्री पंडुसुता ज्योत्स्ना माझी. अर्जुना, सूर्य म्हणजे पृथ्वीतील सर्व पाणी म्हणजे ओलावा शोषून गेल्यावर जो प्रकाश पुन्हा ओलावा पुरवतो, तो चंद्राच्या ठिकाणी असणारा प्रकाश माझा आहे. म्हणजे सूर्यानी पहिले कोरडं केलं आणि चंद्रानी पुन्हा ओलं केलं. ठीक आहे ना. आणि त्याच्यानंतर आणि दहन पाचन सिद्धी करीतसे जे निरवधी, ते हुताशी तेजवृद्धी माझी चिगा. आणि जे प्रखर तेज सतत जाळण्याची किंवा शिजवण्याची क्रिया करतं आणि शेवटास नेतं, ते अग्नीच्या ठिकाणी असणारं प्रखर तेज माझंच आहे. तर त्याच्यासाठी पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे पुन्हा डिस्क्रिप्शन. सो लेट अस सी व्हॉट प्रभुपाद हॅज टू से. त्याच्यानंतरच्या श्लोकामध्ये गामाविश्य भूतानी धारयाम्यहमोजसा पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. म्हणजे काय आहे की आय एंटर इन टू इच प्लॅनेट. घाम आविष्य म्हणजे या पृथ्वीवर मी येतो. अँड बाय माय एनर्जी दे स्टे इन ऑर्बिट. आय बिकम द मून अँड देअर बाय सप्लाय द ज्यूस ऑफ लाईफ टू ऑल व्हेजिटेबल्स. पुष्णामी चौषधी सर्व सोम भूत्वा रसात्मका. याच्याबद्दल मी थोडंसं नंतर बोलतो, म्हणजे आपण सगळ्यांचे इंटरप्रिटेशन बघू, देन आय टॉक अबाउट इट. आकर्षण बळे भूते धरा रूपे धरी तसे, वनस्पती समी सोम पोषितो भरिला रसे. आकर्षण बळे म्हणजे आकर्षणाच्या बाय द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ह्या जगामध्ये या लोकामध्ये मी धरारूप धरीत असे, म्हणजे मी धरारूपे धरीत असे. आय बिकम द अर्थ. ठीक आहे. वनस्पती समी सोम पोषितो भरला रसे म्हणजे वनस्पतीमध्ये जो सोमरस आहे म्हणजे द एबिलिटी ऑफ व्हेजिटेबल्स और प्लांट मॅटर टू नरिशस. हे जे नरिशमेंटचं जे जी शक्ती आहे ती सगळी माझी आहे. मुक्तछंदामध्ये काय म्हणतात किशोरजी? मी पृथ्वी माझी प्रवेशी, पेलवी समस्त जीवांसी, रसमय चंद्र मीची असे, औषधींचे पोषण होत असे. मी पृथ्वी माझी प्रवेशी म्हणजे मी पृथ्वीमध्ये प्रवेश करतो. पेलवी समस्त जीवांसी सगळ्या जीवांचा मी अ, त्यांना एनर्जी देतो. रसमय चंद्र मीची असे, तो चंद्रामधला जो सोमरस आहे तो म्हणजे मीच आहे आणि औषधींचं त्यांनी पोषण होतं. ठीक आहे. वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात? प्रवेशूनि पृथ्वीत जीवास धारी, तसे असे तीची शक्ती ही माझीच सारी. शशी होऊनी वृक्षवल्ली सपोसी, रसातून रात्रीतही जीवनासी. रात्रीतून देखील मी जीवनाचं पोषण करतो. चंद्रामध्ये जो सोमरस आहे त्याच्यामुळे ते होतं. ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हणतात? मी पृथ्वीमध्ये प्रवेश करून आपल्या सामर्थ्याने भूतांचं धारण करतो. रसात्मक चंद्र होऊन सर्व औषधींचं मीच पोषण करतो. मी रिगालो असे भूतळी, म्हणोनी समुद्र महाजळी, हे पासूनी ढेपुळी विरेचिना.
मी पृथ्वीच्या खाली प्रवेश केला आहे, म्हणून समुद्राच्या महाजलाने हे पृथ्वीरूपी मातीचं ढेकूळ विरघळून जातच नाही. पृथ्वीच्या खाली मी जलरूपाने आहे आणि त्याच्यावर ही पृथ्वी तरंगते. इट्स लाईक अन आयलंड. आपण आपल्या पूजेमध्ये वगैरे सुद्धा मंत्र म्हणतो ना, की सप्तद्वीपा वसुंधरा. ही जी सप्तद्वीपा वसुंधरा म्हणजे आपली पृथ्वी आहे. याच्यात 7 द्वीप आहेत, म्हणजे देर आर 7 कॉन्टिनेंट्स. तर हे जे द्वीप आहेत हे सगळे जलाने धारण केलेले आहेत. गगनी मी पंडुसुता, चंद्राचेनी मिसे अमृता, भरला जालो चालता सरोवरू. अर्जुना, आकाशामध्ये चंद्राच्या रूपाने अमृताने भरलेलं चालतं सरोवर मी झालो. तेथोनी फाकती रश्मीकर, ते पाट पेलोनी अपार, सर्वौषधींचे आगर भरित असे मी. तेथून त्या चंद्रापासून जी किरणे फाकतात, तेच कोणी असंख्य ओघ त्यांना धारण करून मी सर्व औषधींचं म्हणजे वनस्पतींचं नवस्पती झालेलं चुकून, वनस्पतींचे मळे भरीत आहे. म्हणजे आय एम गिव्हिंग ओजस, और आय एम गिव्हिंग लाईफ टू व्हेजिटेबल मॅटर. ऐसेनी सस्याधिका सकाळा, करी धान्य जाती सुकाळा, दे अन्नद्वारा जिव्हाळा भूत जाता. अशा तऱ्हेने मी सस्यादी सर्व धान्य जातींना विपुलता करतो आणि अन्नाच्या द्वारे सर्व प्राणीमात्रांना जीवन देतो. आणि निपजविले अन्न, तरी तैसे कैचे दीपन, जेणे जिरुनी समाधान, भोगिती जीव. आणि अन्न शिजवून तयार केलेलं असताना ज्याच्या योगाने अन्न पचवून जीव समाधान भोगतील, अशी भुकेची प्रखरता कुठून आणायची? की तशी भुकेची प्रखरता उत्पन्न करण्याकरता पोटात अग्नी लागतो. आपल्याला भूक लागल्यानंतर जेवलो की बरं वाटतं आणि आपलं पोट भरतं. तर हे कशामुळे भरतं? त्याच्यासाठी दुसरा त्याच्यानंतरचा श्लोक सांगतात. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः, प्राणापानसमायुक्ता पचाम्यन्नं चतुर्विधम. म्हणजे मीच, आय एम द डायजेशन, फायर ऑफ डायजेशन इन द बॉडीज ऑफ ऑल लिव्हिंग एंटिटीज. वैश्वानर म्हणजे जठराग्नी. अँड आय जॉईन विथ द एअर ऑफ लाईफ, आउट गोईंग अँड इनकमिंग, टू डायजेस्ट द 4 काइंड्स ऑफ फूड स्टफ. आपल्या पोटामध्ये आपण जे अन्न खातो ते आपल्या प्राणशक्तीनी आणि आपल्या जठराग्नीनी आपल्याला पचतं. मी वैश्वानर रूपाने प्राणिदेहात राहुनी, अन्नेती पचविचारी प्राणापानास फुंकुनी. चारी प्रकारची अन्न म्हणजे जे चावून खातात, चोखून खातात, पिऊन खातात किंवा चाटून खातात, अशा प्रकारची 4 अन्न असतात आयुर्वेदामध्ये. सो लेट मी सी व्हॉट किशोरजी हॅज टू से. इन मुक्त छंद ही सेज, सजीव शरीरी प्रवेशोनी, मी होई वैश्वानर अग्नी, मिसळी प्राण तेसे अपान, 4 अन्नांचे करी पचन. व वैश्वात व वैश्वानराचे ही रूपी असावे, शरीरात साऱ्या जीवांच्या वसावे. अपाना व प्राणासी तोली शरीरी, करी पाचना अन्न 4 प्रकारी. तर 4 प्रकारचं अन्न मी स्वतः पचवतो, असं भगवान आपल्याला सांगतात. कोणीतरी अनम्यूट केलेलं आहे. डिड समबडी अनम्यूट? कोणाला काही बोलायचं आहे का? संगीताताई, डू यू वॉन्ट टू से एनिथिंग? ओके, चुकून झाला अनम्यूट. सो लेट मी गो बॅक टू व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हॅज टू से. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः, प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्. त्याच्यासाठी कुठे गेला ज्ञानेश्वरांचं? प्राण्यांच्या देहाचा आश्रय करून असलेला प्राण आणि अपान यांनी युक्त असा जठराग्नी होऊन मी शुष्क, स्निग्ध, सुपक्व आणि विदग्ध या 4 प्रकारचं अन्न पचवतो. तर शुष्क अन्न तुम्हाला चावून चावून खावं लागेल. स्निग्ध अन्न जे आहे ते तुम्हाला चोखून खावं लागेल. सुपक्व जे आहे ते अ, स्निग्ध चाटून खाता येईल, शुष्क चावून खाता येईल. सुपक्व आणि विदग्ध, आता हे कसं आहे, मला ह्याचा एक्झॅक्ट अर्थ. सुपक्व म्हणजे शिजवलेलं अन्न, चावून चोखून आणि एक पिऊन म्हणजे गिळून असंही होतं ना. आणि विदग्ध. एनिवे, हे 4 प्रकार आहेत. 4 प्रकारचे अन्न. आता समजा तुम्ही आजच्या भाषेत विचार केला तर मग प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि मिनरल्स, असे 4 प्रकार होऊ शकतात. अशा प्रकारचं अन्न मी पचवतो. हं? म्हणोनी प्राणीजातांच्या घटी, करोनी कंदावरी आगिठी, दीप्ती जठरी ही किरीटी मीची झालो. एवढ्या करता प्राणीमात्रांच्या शरीरात नाभिस्कंधावर आगटी तयार करून अर्जुना पोटातील अग्निमीत झालो.
आपला जो जठराग्नी आहे तो म्हणजे भगवंतच आहे. प्राणापानाच्या जोडभाती, पुंक फुंकोनिया अहोराती, आटी तसे नेणो किती उदरा माझी. प्राण आणि अपान रूपी जोड भात्याने रात्रंदिवस फुंक फुंकून पोटामध्ये किती अन्न पचवतो हे कळत नाही. आपल्या पोटामध्ये जो अग्नी लागलेला आहे ना, त्याला हवा कोण देतं? आपला प्राण देतो. द ऑक्सिजन इन अवर ब्रेथ, म्हणजे आपण जो, याचा तुम्ही थोडासा विचार करा की अगदी सायंटिफिक गोष्टींनी, सायंटिफिक दृष्टिकोनातून जर विचार केला ना, तर आपण जे अन्न खातो ना, दॅट इज रिड्यूस कार्बन. म्हणजे कार्बोहायड्रेट किंवा प्रोटीन किंवा फॅट्स, याच्यामध्ये कार्बन इज द मेन इन्ग्रेडियंट. ओके. द कार्बन कॅन रिमेन इन द रिड्युस्ड स्टेट आणि इट कॅन ऑल्सो रिमेन इन द ऑक्सिडाइज स्टेट. तर जेव्हा रिड्यूस स्टेट पासून ऑक्सिडाइज स्टेट पर्यंत तो ऑक्सिडाइज होतो, तेव्हा एनर्जी रिलीज होते. म्हणजे रिड्यूस कार्बन इज ॲट अ हायर एनर्जी लेवल आणि ऑक्सिडाइज्ड कार्बन म्हणजे कार्बन डायऑक्साइड इज ॲट अ लोअर एनर्जी लेवल. सो वेन एनर्जी इज रिलीज्ड, म्हणजे काय होतं की जेव्हा हा सगळा ही सगळी प्रक्रिया होते ना, रिड्यूस कार्बन पासून इट हॅज गॉन डाऊन टू ऑक्सिडाइज कार्बन. सो एनर्जी वॉज रिलीज, कारण की ह्या दोन एनर्जीमध्ये फरक आहे ना. कार्बन डायऑक्साइड इज ॲट द लोएस्ट एनर्जी लेवल आणि रिड्यूस कार्बन इज ॲट द हायेस्ट एनर्जी लेवल. तो डायजेशन प्रोसेसमध्ये काय होतं की ह्याला जठराग्नी म्हणजे अग्नी लागतं ना, हे जाळलं जातं. समजा समजा तुम्ही एखादं लाकूड जाळलं तर काय होईल की अग्नी निर्माण होईल ना, ऊर्जा निर्माण होईल. तर आपल्या पोटामध्ये हा बिना अग्नीचा अग्नी, म्हणजे बिना जाळाचा अग्नी आपल्या पोटामध्ये नेहमी कार्यरत असतो. ऑलवेज, निरंतर. तर हा जो निरंतर कार्यरत अग्नी आहे आपल्या पोटामधला, तो कशाच्या भरोश्यावर चालतो? रिड्यूस कार्बन गोइंग टू कार्बन डायऑक्साइड. सो वी ईट ग्लुकोज अँड वी बर्न इट इन टू कार्बन डायऑक्साइड. सो वी टेक इन ऑक्सिजन, ग्लुकोज इज कन्व्हर्टेड इन टू कार्बन डायऑक्साइड, इट इज एक्सहेल्ड. तर हे रिअल टाईममध्ये होत असतं सारखं. म्हणजे काय की आपल्या शरीरामध्ये कॉन्स्टंटली आग लागलेली आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये म्हणतात ना की हेल फायर, ती हेल फायर ही आहे की आपल्या मनातून जोपर्यंत सापेक्ष जगताबद्दल आकर्षण आणि त्याच्याबद्दलची सत्यता निघून जात नाही, तोपर्यंत आपण या सापेक्ष जगतामध्ये अडकलेलो राहतो. सो दॅट वी रिमेन इन हेल फायर बिकॉज वी हॅवंट रिअली ॲक्सेप्टेड गॉड ॲज अवर इसेन्शियल नेचर. आपण जोपर्यंत ईश्वराशी एकरूप होत नाही, तोपर्यंत आपण या सापेक्ष जगतामध्ये अडकलेलो राहतो आणि सारखं जळत राहतो. आपल्या पोटामधला हा जठराग्नी जो आहे तो सारखा जळत राहतो. ह्या देहातला गेला तरी पुढच्या देहामध्ये येईल ना, कारण की वी हॅवंट रिअली ट्रान्सेंडेड धिस येट. तर हा जो जठराग्नी आहे तो हे सगळं पचवायचं काम करत असतो नेहमी. हम्म. प्राण आणि अपान रूपी जोड भात्याने रात्रंदिवस फुंकून फुंकून पोटामध्ये किती अन्न पचवतं हे कळत नाही. शुष्के अथवा स्निग्धे, सुपक्वे का विदग्धे, परी मीची गा चतुर्विधे अन्ने पची. कोरडी किंवा तुपट, चांगली शिजवलेली किंवा करपलेली, अशी चार प्रकारची अन्ने आहेत. परंतु त्या चार प्रकारच्या अन्नांना अर्जुना मी एकटाच पचवतो. तर इथे पहा की हे सगळं त्यांनी शिजवलेल्या अन्नाबद्दलच सांगितलंय बरं का. चांगलं शिजलेलं, कोरडं, तुपट किंवा करपलेलं, ही सगळी शिजवलेली अन्न आहेत. परंतु आपण जर नैसर्गिक अन्नाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर काय होईल? चार प्रकारची अन्न कुठली होतील? फळं आहेत, भाज्या आहेत. हं? तिसरं म्हणजे अंकुरित धान्य आहेत आणि बिया आहेत. ही चार प्रकारची अन्न झाली. मॉडर्न न्यूट्रिशनच्या दृष्टीने विचार केला तर कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स आणि मिनरल्स, ही चार झाली. ठीक आहे. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर म्हणजे एक चोष्य, लेह्य, नंतर पेय आणि आणखीन काहीतरी एक आहे बहुतेक. तर ते एक चोष्य म्हणजे चोखून खायचं, लेह्य म्हणजे चाटून खायचं, पेय म्हणजे पिण्याचं आणि चावून खायचं त्याला काहीतरी आणखीन म्हणतात. मला त्याचं एकदम नाव आठवत नाहीये. सो अशी चार प्रकारची अन्न आयुर्वेदामध्ये मध्ये पण आहेत. तर ही चार प्रकारची जी सगळी अन्न आहेत ही सगळी मी पचवतो. म्हणजे आपण खाण्याचं काम करतो, परंतु पचवण्याचं काम तर भगवंत स्वतः करतायत ना. सो ही इज डायजेस्टिंग एव्हरीथिंग. द डायजेस्टिव्ह फायर इज डायजेस्टिंग एव्हरीथिंग. डायजेस्टिव्ह फायर वी हॅव नॉट क्रिएटेड. आपल्याला ती मेंटेन करून ठेवावी लागते. पण म्हणजे काय आहे की जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत आपण जेवायला नको. दिस इज हाऊ यू हॅव टू मेंटेन द डायजेस्टिव्ह फायर. तुम्ही जर त्या डायजेस्टिव्ह फायरवर खूप अन्न टाकून दिलं तर मग काय होईल की ती विझून जाईल ना. तो सगळा जाळ विझून जाईल, मग त्याच्यानंतर ते पचणार नाही.
मग काय होईल? अग्निमांद्य होईल तुम्हाला. मग तुम्ही जर नाही जेवलात तर तुमच्या पोटातले जे जीवजंतू आहेत ते ते जेवतील. मग ते तुम्हाला त्रास देतील. सो अनलेस यू आर हंग्री यू शुड नेव्हर इट. हा नियम जोपर्यंत आपण पाळत नाही ना, पहिला नियम आयुष्यातला, तोपर्यंत आपण पुढे जाऊच नाही शकत. नॉट इव्हन इन द रिलेटिव्ह वर्ल्ड. एवं मीची आघवे जना निरविते मीची जीवन, जीवनी मुख्य साधन वन्ही मीची. ह्याप्रमाणे सर्व प्राणी मीच आहे. प्राण्यांना जगवणारं जीवन म्हणजे अन्न मीच आहे. आणि अन्नाच्या ठिकाणी अन्न जिरवण्याच्या कामी मुख्य साधन जो जठराग्नी तोही मीच आहे. आता ऐसिया ही वरी काही, सांगो व्याप्तीची नवाई, येथ दुजे नाहीची घेई सर्वत्र मीगा. आता माझ्या व्याप्तीची अपूर्वता यापेक्षा अधिक काय सांगू? अर्जुना, ह्या विश्वात सर्व ठिकाणी माझ्याशिवाय दुसरं कोणी नाहीच आहे. तर मीच सर्व ठिकाणी आहे असं समज. तरी कैसे निपावेखे सदा सुखिये ऐके एके, एके तिये बहुदुःखे क्रांत भूते. मग ह्या विश्वात कित्येक प्राणी दिसण्यात सदा सुखी आणि कित्येक प्राणी दुःखाने व्याकुळ झालेले असे आढळतात. असं स्वरूप वैचित्र्य कशाने उत्पन्न झालं? असं आता अर्जुन विचारतोय. त्याच्या मनातला प्रश्न आहे. जैसी सगळी ये पाटणी, एकेची दीपे दिवे लागणी, जालिया का न देखणी उरली एके. ज्याप्रमाणे संपूर्ण नगरात एकाच दिव्याने दिवे लावल्यावर काही दिवे प्रकाश न करणारे म्हणजे मंद प्रकाश देणारे असे का राहिले? ऐसी हन उखी करीत आहासी मानसिकी, तरी परिस तेही निकी शंका फेडू. असे तर्कवितर्क तू आपल्या मनात करत असलास तर त्याविषयी ऐक आणि तू आपल्या शंकेचं चांगलं निवारण करून घे. पै आघवा मीची असे, येथ नाही किर अनारिसे, परी प्राणियांची अवलसे बुद्धी ऐसा. सर्वच मी आहे यात खरोखर अन्यथा नाही, परंतु ज्या प्राण्यांची अंतःकरण रूप उपाधी जशी शुद्ध किंवा अशुद्ध असेल त्याप्रमाणे मी त्यांच्या ठिकाणी तसा व्यक्त होतो. म्हणजे जर एखाद्या जीवाची चित्तशुद्धी पूर्ण झालेली असेल तर ते परमात्मा पूर्णपणे प्रकट होईल ना. ती व्यक्ती संत असेल. जिथे चित्तशुद्धी पूर्ण झालेली नाहीये तिथे तुम्हाला व्यक्ती दिसेल, तिथे तुम्हाला राक्षस पण दिसू शकतो. जैसे एकची आकाशध्वनी, वाद्यविशेषी आनानी, वाजावे पडे भिन्नी नादांतरी. ज्याप्रमाणे एकच आकाशध्वनी निरनिराळ्या अनेक नादांच्या रूपाने बाहेर पडतो, का लोकचेष्टी वेगळाला, जो हा एकची भानू उदयला, तो आनानी परी गेला उपयोगासी. अथवा हा जो उगवलेला सूर्य तो एकच आहे, परंतु लोकांच्या वेगवेगळ्या व्यापारामध्ये निरनिराळ्या उपयोगास गेला. सूर्य एकच आहे परंतु त्याचा उपयोग वेगवेगळ्या दृष्टीने झाला. नाना बीज धर्मानुरूप, झाडी उपजविले आप, तैसे परिणमले स्वरूप माझे जीवा. एकच पाणी निरनिराळ्या बीजांच्या धर्माप्रमाणे निरनिराळ्या झाडात निरनिराळ्या रसांच्या परिणामाला पावते. त्याचप्रमाणे माझं एकच स्वरूप निरनिराळ्या जीवांच्या ठिकाणी आणि त्यांच्या बुद्धीप्रमाणे निरनिराळ्या परिणामाला पावलं आहे. आता तुम्ही विचार करा की वीज एकच आहे ना, पण वीज समजा लाईट बल्बमधनं बाहेर निघाली तर त्याच्याने प्रकाश होईल. समजा ती पंख्यामधनं बाहेर निघाली तर मॅग्नेटिक एनर्जीने तो पंखा फिरेल. समजा ती रेफ्रिजरेटरमधनं निघाली तर मग वस्तू थंड होईल. समजा हीटरमधनं निघाली तर एखादी वस्तू गरम होईल. तर वीज तर एकच आहे ना, परंतु त्याचं प्रगटीकरण वेगळं वेगळं होत आहे डिपेंडिंग अपॉन द डिव्हाइस थ्रू विच इट इज फ्लोईंग. त्यामुळे समजा जो परमात्मा या पुरुष देहामधनं प्रकट झाला तर तो पुरुषासारखा दिसेल, पुरुषासारखं कार्य करेल. स्त्री देहातनं प्रकट झाला तो स्त्रीसारखं कार्य करेल. समजा वनस्पतीमधनं प्रकट झाला तर वनस्पतीचं कार्य करेल. एखाद्या पशुच्या डिव्हाइसमधनं प्रकट झाला म्हणजे शरीरातनं प्रकट झाला तर तो तसं कार्य करताना दिसेल. परमात्मा एकच आहे. म्हणजे काय आहे की आपल्यामधला जो जीवभाव आहे किंवा आपल्यातलं जे जीवन आहे, जीवभाव नाही, जीवभाव म्हणायला नको, जीवन म्हणायला पाहिजे. आपल्यामधला जो परमात्मा आहे तो एकच आहे. तो जीवनाच्या रूपाने प्रकट होतोय परंतु वेगवेगळ्या रूपाने दिसतोय कारण की उपकरण वेगळं आहे. So since the same energy is flowing through a male body, it is appearing like a male. The same energy flowing through a female body will appear like a female. It will appear like a lion, appear like a rabbit, appear like a fish, appear like a plant. सेमच एनर्जी, एकच परमात्मा, एकच शक्ती अनेक रूपांनी प्रगट होते. तो जो फरक आहे ना तो त्या उपकरणाचा आहे. आपलं लक्ष त्या उपकरणावर आहे त्यामुळे आपल्याला परमात्मा दिसतच नाही.
हा आपला दृष्टीदोष आहे. आपण जर लोकांकडे स्त्री पुरुष, तरुण वृद्ध, हं, श्रीमंत गरीब, हुशार आणि ढप्पस अशा दृष्टीने जर आपण बघितलं तर हा आपल्या दृष्टीतला दोष आहे. परमात्म्याचा दोष नाही आहे. कारण की आपली दृष्टी परमात्म्याकडे नाहीच आहे. आपली दृष्टी जे दिसतंय समोर त्याच्याकडे. ही आपली समस्या आहे, ही परमात्म्याची समस्या नाही आहे. वी हॅवंट रिअली अंडरस्टूड हिम प्रॉपरली. हा प्रॉब्लेम आहे. अगा नेणा आणि चतुरा, पुढा निळ्यांचा दुसरा, नेणा सरपत्वे जाला येरा सुखा लागी. अरे अर्जुना, अज्ञानी आणि ज्ञानी यांच्या पुढे असलेला दोन सरांचा म्हणजे दोन पदरांचा नीलमण्यांचा हार हा अज्ञानाला सर्पपणाने भीती उत्पन्न करणारा झाला, आणि तोच हार ज्ञानाला हा हार नीलमण्यांचा असल्यामुळे, नीलमण्यांचा आहे असं यथार्थ समजल्यामुळे सुख उत्पन्न करणारा झाला. म्हणजे दोन वेगवेगळ्या व्यक्तींची जगाकडे बघण्याची दृष्टी जशी होती त्याप्रमाणे जग त्यांना दिसलं. म्हणजे एका स्त्रीकडे बघून एका व्यक्तीला असं वाटलं की ती माझी सख्खी बहीण आहे, म्हणून तिच्याबद्दल पवित्र भावना मनामध्ये उत्पन्न झाली. आणि दुसऱ्या व्यक्तीनी तिच्याकडे ही माझी पत्नी आहे असं म्हणून बघितलं, म्हणून दुसऱ्या प्रकारची भावना उत्पन्न झाली. व्यक्ती तीच आहे. आपल्या मनातली जशी भावना असेल ना, त्या भावनेनुसार आपल्याला जग दिसत असतं. तर जर आपल्याला जग चांगलं दिसत नसेल तर ह्याचा अर्थ आपली भावना बरोबर नाही. जग आहे तसं ठीक आहे. जगाचं स्वरूप जे आहे ते निळ्या मण्यांचं सारखं आहे, परंतु त्याला निळ्या मणी जे नाही आहे त्याच्या डोक्यामध्ये असं आहे की नाही नाही हा सापच आहे, तर त्याला तो साप दिसेल. परंतु जो ज्ञानी आहे त्याला तिथे निळ्या मण्यांचा मणी दिसेल, निळ्या मण्यांची माळ दिसेल असं होईल, किंवा हार दिसेल. हे असो स्वातीचे उदक, शुक्ती मोती व्याळी विख, तैसा सज्ञानांसी मी सुख, दुःख तो अज्ञानांसी. हे दृष्टांत राहू देत. एक स्वाती नक्षत्राचं पाणी ते शिंपीमध्ये गेलं की मोती होतं, आणि सर्पात गेलं की विष होतं. त्याप्रमाणे मी ज्ञानवानाला सुखरूप आहे आणि अज्ञान्याला दुःखरूप आहे. इतकं सगळं भगवंतानी स्वतःबद्दल सांगितलं, हाऊ ही मॅनिफेस्ट हिमसेल्फ इन दिस वर्ल्ड. की सूर्यामधलं तेज मी आहे, चंद्रामधली शीतलता मी आहे, अग्नीमधला प्रकाश मी आहे. यदा यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं, यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकं. हे सगळं तेज माझं आहे. हा, घाम आविष्याचं माता आणखीन जवळ आला. सूर्य चंद्र तर दूर आहे, माता जवळ आला. घाम आविष्याच्या भूतानी पृथ्वीवर आला. धारयाम्यहम ओजसा, सगळ्यांना आपल्याला त्यांनी धारण केलं. पुष्णामीच्या औषधी सर्वा, सगळ्याच औषधींना म्हणजे वनस्पतींना. वनस्पती म्हणजे औषधी आहेत. याचा अर्थ काय माहितीये का? की आपण अन्न जे आहे ना ते औषधीप्रमाणे ग्रहण करायला पाहिजे. आपण काय करतो की पहिले तर अन्न पण खूप खाऊन टाकतो, आणि मग आणखीन औषध वर्ण पण खातो. इथे आपली चूक होते. जर आपण अन्न हे औषधी म्हणून खाल्लं तर आपल्याला औषध कधी खावंच नाही लागणार. कारण की आपलं अन्न हेच आपलं औषध आहे. रोग कुठला आहे? रोग आहे आपली भूक. मला न जेवता राहू शकत नाही, मी राहता येत नाही, त्यामुळे मला काहीतरी औषध देणं भाग आहे ह्या रोगावर. ते कुठलं औषध आहे? वनस्पती. वनस्पती कुठल्या? चार प्रकारच्या आपण सांगितलं ना. उष्णामी च औषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मका, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम. या सगळ्या चार प्रकारचं अन्न मी पचवतो. ह्या अन्नपचनाची जी प्रक्रिया आहे आणि ह्याची जी कथा आहे हे मी पुढच्या वेळेस सांगेन. आत्ता आपण इथे थांबू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.